सगळ्यांनाच होळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा। होळीला तर पुरणपोळी होणारच, पण रंगपंचमीला ही रेसिपी झालीच पाहिजे। तर आज आपण थंडाई कशी बनवायची ते पाहणार आहोत। ह्या थंडाईमुळे आपल्या शरीराला भरपूर एनर्जी मिळते आणि सोबतच आपलं शरीर थंड ठेवण्यासाठी सुद्धा मदत होते, म्हणूनच ह्याला थंडाई म्हणतात। तर एका बाउलमध्ये 5 ते 6 बदाम, काजू आणि काही पिस्ता, सोबतच 4 ते 5 खजूर ज्याचे बी आधीच काढून घेतले होते आणि अर्धा चमचा बडीशोप। थंडाईमध्ये बडीशोपचा फ्लेवर खूप छान लागतो। 3 ते 4 काळी मिरी ॲड करायची। ह्या ठिकाणी तुम्ही आणखीनही काही ड्रायफ्रूट्स जसे मस्क मेलॉन, सनफ्लावर सीड्स ॲड केले तरीही चालतात। त्यानंतर थोडीशी विलायची ॲड केली आणि अर्धा चमचा खसखस आणि थंडाईमध्ये गुलाबाच्या पाकळ्या पण ॲड केल्या जातात। ह्या ठिकाणी तुम्ही फ्रेश गुलाबाच्या पाकळ्या वापरल्या किंवा ड्राईड वापरल्या तरीही चालतात। गुलाबाच्या पाकळ्या ॲड करण्याच्या आधी त्या एकदा व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायच्या। नंतर ह्यामध्ये 1-2 वाटी गरम दूध ॲड करायचं आणि 4 ते 5 केशरच्या काड्या। त्यामुळे आपल्या थंडाईला कलर खूप छान येतो। गरम दूध ॲड केल्यामुळे आपल्याला जास्त वेळ सोक करत ठेवण्याची गरज नाही। तुम्ही 10 ते 15 मिनिटासाठी जरी सोक करायला ठेवलं तरीही चालतं। वेळ असेल तर अर्धा तास सोक करा, म्हणजे केशरचा कलर दुधामध्ये खूप छानपैकी उतरतो। हे सोक होत आहे तोपर्यंत आपण एका पातेल्यामध्ये 2 ग्लास दूध घ्यायचं। तुम्हाला जितकी थंडाई बनवायची त्यानुसार तुम्ही इथे दूध घ्या आणि दूध थोडंसं बॉईल झालं की त्यामध्ये 2 चमचे साखर ॲड करून घ्यायची। ह्या ठिकाणी मी साखर थोडी कमी ॲड केली, कारण मी खजूरचा वापर जास्त केला होता। तुम्हाला जेवढं आवडेल त्यानुसार तुम्ही साखरेचं प्रमाण ॲडजस्ट करू शकता। दूध बॉईल झाल्यानंतर त्याला थंड करून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं, म्हणजे थंडाईसाठी आपल्याला एक्स्ट्रा बर्फ ॲड करण्याची गरज नाही। तोपर्यंत आपण जे सोक करायला ठेवलेले ड्रायफ्रूट्स होते त्याला मिक्सी जारमधून त्याची एक फाईन पेस्ट बनवून तयार करायची। आपण जे ड्रायफ्रूट्स दुधामध्ये सोक करत ठेवले होते, बरेच जण त्याला पाण्यामध्ये सुद्धा सोक करायला ठेवतात, तसंही चालतं। आपलं साखरेचं दूध छानपैकी थंड झालेलं आहे, त्याला एका मातीच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं। मातीच्या भांड्यामध्ये जर आपण थंडाई बनवली तर त्याचा फ्लेवर काहीतरी वेगळाच येतो। मिक्सी जारमधून परत त्याला मिक्स करण्यापेक्षा मातीच्या भांड्यामध्येच त्याला फिरवून घ्यायचं। ह्या थंड दुधामध्ये 2 ते 3 चमचे आपण ग्राइंड केलेली पेस्ट ॲड करायची। ही पेस्ट आपण 3 ते 4 दिवस फ्रीजमध्ये स्टोअरसुद्धा करून ठेवू शकतो। ह्या ड्रायफ्रूटच्या पेस्टची कन्सिस्टन्सी तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आणि कलरसुद्धा खूप सुरेख आलेला आहे। त्यासाठी आपण काही कलर ॲड केलेला नाही। ह्या मातीच्या भांड्यामध्येच आपण हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं। थंडाईला बरेच जण मिक्सरमध्ये सुद्धा फिरवतात। मातीचं भांडं नसेल तर तुम्ही मिक्सरमधून फिरवलं तरीही चालतं, पण अशा प्रकारे मातीच्या भांड्याचा खूप छान सुवास आपल्या थंडाईला येतो। आणि ओरिजिनली जी ट्रॅडिशनल मेथड आहे त्याच्यामध्ये थंडाई ही मातीच्या भांड्यामध्येच केली जाते। बर्फाचे तुकडे ॲड करण्यापेक्षा हेच मातीचं भांडं तुम्ही थोड्या वेळासाठी झाकण ठेवून फ्रीजमध्ये ठेवायचं आणि थंड थंड सर्व करायचं। थंडाईची कन्सिस्टन्सी खूप जास्त घट्ट नसली पाहिजे, म्हणजे ती आपल्याला पिता आली पाहिजे। थंडाई बनून रेडी आहे, त्याला छानपैकी एका मातीच्या ग्लासमध्ये सर्व केलं आणि वरतून काही ड्रायफ्रूट्सचे काप ॲड केले आणि आपली होळी स्पेशल थंडगार थंडाई बनून तयार आहे। तुम्ही ह्या होळीला ही थंडाई रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।